तर कोविड 19 महामारी आणि भारतातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय परीक्षांचा प्रश्न या विषयाला घेऊन मी एक तासभर मांडणी करेल आणि त्यानंतर प्रश्नोत्तर होऊ शकतील. बरेच जण हळूहळू जॉईन होत आहेत, त्यामुळे मी सुरुवात थोडीशी हळू करेल आणि नंतर मग माझ्या मांडणीला एक वेग येईल. आपण सर्वजण हे एका भयंकर अशा संकटातून जात आहोत. हे संकट आपल्यावर येऊन आता जवळपास 5 महिने उलटून गेलेले आहेत. हे एक अभूतपूर्व असं संकट आहे. या संकटाने आपल्या जीवनाच्या सर्व अंगांना ग्रासलेला आहे. असा एकही अंग नाही, असा एकही पैलू नाही आपल्या जीवनाचा जो या संकटाने प्रभावित नाही. असा समाजातला एकही घटक नाही जो या संकटाने प्रभावित झालेला नाही. अति गरीब फुटपाथवर राहणाऱ्या लोकांपासून ते मलबार हिल असो, मुंबईची बंजारा हिल्स असो, हैदराबाद शहरामधलं किंवा डिफेन्स कॉलनी असो दिल्लीमधली, कुठलाही उच्चभ्रू वसाहत असो, पुढारी, भांडवलदार, कारखानदार, व्यापारी, राजकारणी हे सर्व या संकटाने प्रभावित झालेले आहेत व्यक्तिगत पातळीवर. असा एकही प्रदेश आता राहिला नाही जो या महामारीने प्रभावित झालेला नाही. म्हणजे दिल्लीमधलं संसद असो किंवा विधिमंडळ असो, दक्षिण मुंबई असो की धारावी असो की सिंधुदुर्ग किंवा गडचिरोली जिल्ह्यांमधलाही दुर्गम असा भाग असो, सर्व भूप्रदेश याने प्रभावित झालेले आहेत. आता जेव्हा आपण असं म्हणतो की कोणतंही क्षेत्र हे अप्रभावित नाही, तेव्हा अर्थातच शिक्षण क्षेत्रही अप्रभावित नाही. उलट सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांमध्ये शिक्षण क्षेत्राचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. कारखाने बंद आहेत, रेल्वे गाड्या बंद आहेत, बसेस बंद आहेत, बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्री जवळपास ठप्प आहे. याचे बरेच दूरगामी परिणाम भारताच्या सामाजिक आर्थिक जीवनावर होतील. आपण त्याला कमी लेखत नाही. पण शिक्षण क्षेत्र हे असं क्षेत्र आहे ज्या क्षेत्राशी भारतामधले बहुतेक लोक हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जुळलेले असतात. बऱ्याच घरांमध्ये शिक्षक शिक्षिका असतात किंवा बऱ्याच घरांमध्ये प्राथमिक, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असतात. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी आपण खूप जवळून जोडले गेलेलो आहोत. आणि तुम्हाला जर आठवत असेल की जेव्हा लॉकडाऊन जाहीर व्हायचं होतं 22-23 मार्चच्या आसपास, त्याच्या आधीच 15-16 मार्चपासून आणि दिल्ली मुंबई शहरामध्ये थोडंसं त्याही आधीपासून शाळा ह्या बंद करून टाकण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे पहिली जी एका अर्थाने कुऱ्हाड चालवली गेली म्हणा किंवा संकट आलं म्हणा, संक्रांत आली म्हणा, ती शिक्षण क्षेत्रावर आली बंदीची. भारतामध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी शाळा बंद करण्यात आल्या होत्या, महाराष्ट्रात तरी किमान.
महाविद्यालय आणि विद्यापीठं बंद करण्यात आली होती, वसतिगृह रिकामी करायला सुरुवात झालेली होती. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावरती याचा परिणाम लॉकडाऊनपूर्वीच यायला लागलेला होता. म्हणजे आपल्याकडे असं आहे की शाळा ही दुय्यम तिय्यम प्राधान्याचा मुद्दा असतो समाजामध्ये. आता जर तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर तुम्हाला असं दिसेल की सरकारी शाळा ह्या खेडोपाडी क्वारंटाईन होण्यासाठी वापरल्या जातात. इतर वेळीसुद्धा सरकारी शाळा, शाळेतले शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी हा अनेक प्रकारच्या कामांसाठी जुंपला जातो, हा आपला अनुभव आहे. त्यामुळे शाळा ही खूप अशी प्राधान्याची बाब ही भारतामध्ये बनली नाही आणि त्याची फळं आपण भोगतो आहोत. भारत हा सर्व प्रकारच्या शैक्षणिक निकषांवरती तळाशी आहे, हे तुम्ही अभ्यासू शकता, पाहू शकता. आणि हे भारताचं तळाशी असणं जे आहे ते दर्शवतं की भारतातला जो सत्ताधारी वर्ग आहे तो स्वातंत्र्योत्तर काळातला आणि स्वातंत्र्यपूर्व काळातला याने सतत भारतातल्या शिक्षणाची हेळसांड केलेली आहे. आणि म्हणून सर्वाधिक निरक्षर लोक भारतामध्ये आहेत. सर्वात निकृष्ट दर्जाची शिक्षण प्रणाली ज्या देशांमध्ये आहे त्यामध्ये भारत आहे. आपले सर्वोत्कृष्ट विद्यापीठं आणि संस्थासुद्धा जगातल्या सर्वोत्कृष्ट 100, 200, 250मध्ये येत नाहीत. पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये काही 2 किंवा 3 विद्यापीठं येतात. तर ही जी नाचक्की आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाहतो भारताची शिक्षण क्षेत्रामधली, हिला कोण जबाबदार आहे याविषयीचा विचार हा सतत आपल्या मनामध्ये असला पाहिजे. तो विचार या देशामधले राजकारणी करतीलच असं नाही. या देशामधले व्यापारी, प्रतिष्ठित जे कोणी बुद्धिजीवी आहेत, प्रस्थापित जे विचारवंत आहेत, ते सगळे घटक जे आहेत वरचे, हे असा विचार करतीलच असं नाही. कारण बहुप्रवाही शाळा पद्धतीच्या माध्यमातून त्यांना असं वाटतं की त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न हा शिक्षणाच्या खाजगीकरणामधून सोडवलेला आहे. एवढ्या विलक्षण अशा पातळीवरचं खाजगीकरण, प्राथमिक ते विद्यापीठीय स्तरावरचं, हे जगामधल्या इतर कोणत्याही देशामध्ये नाही. आपल्याकडे पूर्व प्राथमिकपासून ते डॉक्टरल डिग्रीपर्यंत, पोस्ट डॉक्टरल डिग्रीपर्यंत शिक्षणाचे जेवढे म्हणून काही आयाम आणि स्तर असतील त्या सर्वांचं खाजगीकरण हे वेगाने झालेलं आहे. आणि कोविड-19, लॉकडाऊन आणि एकूणच जे काही संकट आहे, या संकटाकडे बँका असो, खाणी असो, रेल्वे असो, महाविद्यालय आणि विद्यापीठं असो, शाळा असो, यांच्या खाजगीकरणाची संधी म्हणून देखील पाहण्याचा करंटेपणा हा या देशामधला जो वरचा वर्ग आहे तो करतो आहे. याची फळं ही समाजामधला जो सर्वात कनिष्ठ वर्ग असतो, तळचा वर्ग जो असतो, त्यामध्ये आपण असं म्हणूयात की कामगार आहेत, शेतकरी आणि शेतमजूर आहेत, स्त्रिया आहेत, कनिष्ठ मध्यम वर्ग आहे, बेरोजगार आहेत, वेगवेगळ्या कनिष्ठ जाती जमातींचे लोक आहेत, अल्पसंख्य समूहांचे लोक आहेत. तर हा एक मोठा समूह आहे भारतामध्ये, जो संख्यात्मकदृष्ट्या जगामधला सर्वात मोठा वंचितांचा समूह आहे, शोषितांचा समूह आहे. संख्यात्मकदृष्ट्या तो जवळपास 90 ते 100 कोटींच्या घरात आहे, जी संख्या ही अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या तिप्पट एवढी आहे. संपूर्ण युरोपच्या लोकसंख्येच्या दुपटीपेक्षा अधिक लोकसंख्या ही अशी आहे भारतामध्ये, जिला गुणवत्तापूर्ण अशा प्रकारचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आणि किमान पातळीवरचं उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण हे मिळत नाही. त्यामुळे या लोकसंख्येचा आकारमान जर आपण पाहिला तर तो आकारमान हा जागतिक पातळीवरती थक्क करणारा आकारमान आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये जागतिक बँकेने या कोविड-19चा जो परिणाम हा
जगामध्ये दारिद्र्य वाढण्यामध्ये होणार आहे त्याविषयी जे सर्वात 3 आघातग्रस्त देश जे म्हणून पाहिले त्यामध्ये भारत आहे. हा असा देश आहे ज्या देशाविषयी जागतिक बँक आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी वारंवार या देशाच्या आर्थिक सामाजिक दुःस्थितीविषयी वेगवेगळ्या अहवालांमध्ये नोंदी करून ठेवलेल्या आहेत. तर ही जी काही दुःस्थिती आहे या दुःस्थितीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला भारतातला शिक्षण प्रश्न किंवा परीक्षांचा प्रश्न हा अभ्यासावा लागतो. आता जो क्रायसिस सुरू आहे, जो वाद सुरू आहे तो भारतामधल्या आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या परीक्षांच्या संदर्भात आहे. मी खरं तर या वादाविषयी फार बोलणार नाही, कारण तुम्ही सर्व लोक हे सहजपणे ही माहिती इंटरनेटवरून किंवा इतर सर्व जे साधन आहेत त्यांमधून घेऊ शकता आणि हा वाद याचं स्वरूप काय आहे आता हेही जाणू शकता. ते थोडंसं मी सांगेल शेवटी माझ्या व्याख्यानाच्या. पण माझा बराचसा जो माझ्याकडे वेळ आहे तो वेळ मी परीक्षेकडे आपण कसं पाहिलं पाहिजे याची चर्चा करण्यासाठी तो वेळ मी वापरेल. तुम्हा सर्वांना माहिती आहे की परीक्षा हा एकूण शिक्षण प्रणालीचा एक अपरिहार्य घटक मानला जातो. तो खरं तर तितका अपरिहार्य आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो अपरिहार्य यासाठी केला जातो की परीक्षेच्या माध्यमातून अनेक प्रकारची कार्य, अनेक प्रकारची एक उद्दिष्ट ही साध्य केली जातात आणि म्हणून परीक्षेला एक अपरिहार्यता ही चिकटलेली असते. परीक्षेशिवाय शिक्षण प्रणाली जणू काही उपयोगाचीच नाही असं मानलं जातं. परीक्षा नसेल तर मग मूल्यमापन कसं होईल, आणि मूल्यमापन जर झालं नाही तर मग विद्यार्थ्यांनी काय ज्ञान ग्रहण केलं आहे याची चाचपणीच होणार नाही. अशा प्रकारची भीती ही वारंवार व्यक्त केली जाते आणि म्हणून परीक्षेच्या भोवती खूप मोठं पावित्र्य किंवा एक मान्यता समाजाची आणि एक प्रकारचा अचिकित्सक दृष्टिकोन हा तयार होत असतो, ज्यामुळे आपण परीक्षा ही आहे त्या स्वरूपामध्ये स्वीकारायला लागतो आणि परीक्षेचा जो निकाल असतो तो निकाल हा वस्तुनिष्ठ मूल्यमापनाचा परिपाक आहे असं आपण मानायला लागतो. म्हणजे आपण असं समजतो की परीक्षेमधून जो काही निकाल लागतो तो निकाल हा माझ्या गुणवत्तेचं द्योतक आहे, माझ्या ज्ञानाचं प्रतिबिंब हे या निकालामध्ये उमटलेलं आहे असं आपण मानायला लागतो आणि तो निकाल हा आपण आपल्या एकूण शैक्षणिक उपलब्धीचं एक प्रतीक म्हणून स्वीकारतो. तर याची सुरुवात कुठे आहे, तर याची सुरुवात ही अतिशय प्राचीन काळामध्ये आहे जिथे परीक्षा ह्या घेतल्या जात होत्या. आता आपल्याकडे भारतामध्ये जी परीक्षा घेतली जात होती ती अजिबात अपक्षपाती अशी नव्हती, तर ती पक्षपाती होती. तुम्ही महाभारत जर वाचायला घेतलं तर महाभारतामध्ये 2 पात्र आहेत महत्त्वाची, ज्यांच्या भोवती खरं तर महाभारताची कथा गुंफली गेली. त्यातलं एक पात्र आहे अर्जुन आणि दुसरं पात्र जे आहे ते आहे कर्ण. तर यांच्या ज्या परीक्षा होत असत ह्या परीक्षांमध्ये कर्ण हा अर्जुनापेक्षा सरस असूनही त्या काळामध्ये जे परीक्षक असत ते परीक्षक हे अर्जुनाच्या बाजूने कसा कौल टाकत याचे दाखले आपल्याला महाभारतामध्ये मिळतात. तर आपण प्राचीन काळामध्ये फार रमणार नाही, पण लग्नाच्या वेळी जी स्वयंवर होत असत ती स्वयंवर एक प्रकारची परीक्षा असे आणि त्या ज्या स्त्रीला वरलं जायचं त्या स्त्रीचा कोणताही होकार किंवा तिची मान्यता ही विचारात न घेता तिला त्या स्वयंवरामध्ये म्हणजे त्या परीक्षेमध्ये जो सर्वोत्कृष्ट
असं सादरीकरण करेल त्या पुरुषासोबत लग्न करणे हे बंधनकारक असे. तुम्ही आरुणीची जर कथा तुम्हाला जर आठवत असेल, शाळेमध्ये ऐकली असेल, तर आरुणी हा एक शिष्य होता आणि शेतामध्ये खूप पाऊस पडल्यानंतर शेताचा बांध फुटतो म्हणून तो स्वतः झोपतो आणि आपली जी गुरुनिष्ठा जी आहे ती सिद्ध करतो आणि मग गुरु त्याला शिष्यत्वाची शेवटची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं सांगतो. तर परीक्षेचे हे असे अनंत प्रकार हे प्राचीन काळामध्ये प्रचलित होते आणि त्याचा थेट संबंध हा त्या समाजामधली जी विषमता होती, जी भेदाभेदाची रचना होती, स्वामीनिष्ठा जी होती, वर्णव्यवस्था जी होती किंवा एकूणच जी सामाजिक रचना जी होती त्या सामाजिक रचनेला अनुरूप अशा प्रकारची ती परीक्षा पद्धती होती. ती वस्तुनिष्ठ अशा प्रकारची परीक्षा पद्धती नव्हती. आपल्याकडे वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धती येण्याचा जो काळ आहे तो ब्रिटिश काळ आहे. ब्रिटिशांनी काय केलं तर परीक्षा ही सार्वजनिक अशा ठिकाणी घ्यायला सुरुवात केली. तुम्ही जर ज्योतिराव फुल्यांचं चरित्र जर वाचायला घेतलं किंवा समग्र वाङ्मय वाचलं तर त्याच्यामध्ये शेवटी परिशिष्ट आहेत आणि त्या परिशिष्टांमध्ये परीक्षांचे अहवाल आहेत. म्हणजे सावित्रीबाई आणि ज्योतिराव जी शाळा चालवत असत त्या शाळेची परीक्षा, मुलींची परीक्षा ही विश्रामबाग वाड्यात घेतली जायची. तर ही जी सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या समोर वस्तुनिष्ठ अशा प्रकारची जी परीक्षा पद्धती ब्रिटिशांनी अनुसरलेली होती तिच्या मागे त्यांचा हेतू हा ब्रिटिश जी काही शिक्षण प्रणाली किंवा परीक्षा प्रणाली आहे ती यापूर्वीच्या परीक्षा प्रणालीपेक्षा अधिक अशी विश्वासार्ह आहे, अपक्षपाती आहे किंवा ती अधिक पारदर्शक आहे असा एक संदेश देणे हा होता आणि तो त्यांचा सफल होत होता, कारण अशी परीक्षा पद्धती भारतामध्ये फारशी अस्तित्वात नव्हती. तर ही जी ब्रिटिशकालीन परीक्षा पद्धती आहे हिचे अनेक हेतू होते, अनेक प्रकारचे प्रयोजन होते. मी तुमचं लक्ष हे पुण्यामध्ये घडलेल्या एका घटनेकडे वेधू इच्छितो, ज्यातून आपल्याला परीक्षेचं राजकारण कळायला लागतं. पुण्यामध्ये एल्फिन्स्टन, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी संस्कृत पाठशाळेची स्थापना केली आणि पेशवे काळामध्ये जो निधी हा वेदांचे अभ्यासक, ब्राह्मण, पुजारी, वेगवेगळ्या पाठशाळांचे प्रमुख, संस्कृत वैदिक शाळांचे यांच्यामध्ये वाटला जात होता, त्याला दक्षिणा प्रथा असं म्हणायचे. तो पैसा जो होता त्यातला एक भाग एल्फिन्स्टनने बाजूला काढून पुण्यामध्ये 1821 मध्ये एक संस्कृत पाठशाळा स्थापन केली, जिचं रूपांतर 1851 मध्ये पुणा कॉलेज, जे नंतर डेक्कन कॉलेज, पुणा संस्कृत कॉलेज, जे नंतर डेक्कन कॉलेज झालं आणि आता डेक्कन पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आहे आणि ती आता डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, असा तिचा प्रवास आहे. तर ह्या शाळेचे एक सुप्रिटेंडंट होते, म्हणजे प्रमुख होते, प्राचार्यासारख्या पदावरती होते. त्यांचं नाव होतं मेजर टॉमस कँडी. तर हे मराठी भाषेचे तज्ज्ञ होते. त्यांनी शब्दकोश, व्याकरण याच्यामध्ये खूप भरीव असं योगदान दिलं. तर कँडी हे संस्कृत पाठशाळेचे प्रमुख असताना त्यांनी त्या शाळेमध्ये बऱ्याच सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी अशी एक मागणी केली की ज्या परीक्षा होत असत तिथे विधी वगैरे म्हणजे कायद्यासंदर्भातल्या त्या परीक्षा ह्या मनुस्मृती आणि तत्सम धर्मग्रंथावर पण होत असत, तर त्या परीक्षा ह्या मेजर कँडी यांच्या उपस्थितीत व्हाव्यात अशी एक त्यांनी मागणी केली. आणि 1837 मध्ये गोविंदाचार्य अष्टापुत्रे नावाचे एक शिक्षक होते या पाठशाळेमध्ये. त्यांनी मुंबईच्या गव्हर्नरकडे तक्रार केली. ती तक्रार अशी होती की हे आमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप आहेत, सबब ह्या ज्या परीक्षा आहेत ह्या परीक्षा ह्या मेजर कँडी यांच्या उपस्थितीमध्ये होऊ नयेत. तर मेजर कँडी यांनी याच्याविषयी एक लेख लिहिला. त्या लेखामध्ये त्यांनी असं मांडलं की अष्टापुत्रे यांच्या या परीक्षेमध्ये जे बदल किंवा एक प्रकारचं सुधारणा मेजर कँडी घडवून आणू पाहत होते त्यामागचा अष्टापुत्रे यांचा जो आक्षेप होता त्यावरचा, याच्या मागचं खरं कारण म्हणजे इंगित ज्याला आपण म्हणतो ते वेगळंच होतं. आणि ते असं म्हणतात की
एक प्रकारचं जे सुधारणा मेजर कँडी ह्या शाळेमध्ये आणू पाहत होते, त्या सुधारणांना हे गोविंद आचार्य, नीलकंठ शास्त्री वगैरे जे तिथले शिक्षक होते त्यांचा विरोध होता. या प्रकरणाचा शेवट असा झाला की जे दोन शिक्षक होते, गोविंद आचार्य आणि नीलकंठ शास्त्री, यांना बडतर्फ करण्यात आलं आणि ब्रिटिशांनी या शाळेच्या मध्ये सुधारणा घडवून आणण्याची जी प्रक्रिया जी होती ती प्रक्रिया ही सुरू ठेवली. आता ही एक छोटी घटना आहे, पण ही छोटी घटनासुद्धा एक प्रकारचं सूचक अशा प्रकारची घटना आहे की परीक्षा पद्धतीमध्ये ज्याला आपण ट्रान्सपरंट असण्याचा जो आग्रह असतो आपला, म्हणजे ती एक अपक्षपाती, पारदर्शी असावी अशी एक जी भूमिका आज आपण घेत असतो, ती भूमिका घेण्याचा जो पहिला प्रयत्न मेजर कँडी यांनी पश्चिम भारतामध्ये स्थापन केलेल्या पहिल्या संस्थेमध्ये केलेला होता, त्याला मोठा विरोध हा पुण्यामधल्या सनातन्यांनी हा केलेला होता. आता याचा अर्थ असा होत नाही की ब्रिटिश जी शिक्षण प्रणाली होती ती अपक्षपाती होती असा त्याचा अर्थ होत नाही. ब्रिटिशांचे हितसंबंध ही या परीक्षा पद्धतीमध्ये दोन प्रकारचे होते. म्हणजे मुळात परीक्षा का घेतली जाते याचे दोन आपण उत्तरं, हे जर तुम्हाला शिक्षणाकडे बघण्याचा एक विशिष्ट असा राजकीय दृष्टिकोन असेल तर तुम्हाला याची दोन उत्तरं मिळतात. एक असं उत्तर आहे की जे ज्ञान हे शिकवलं जातं शाळा आणि महाविद्यालयांमधून, ते ज्ञान हे विद्यार्थ्याने प्राप्त केलेलं आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी परीक्षा ही घेतली जाते. आता हे ज्ञान कोणतं असतं, तर हे असं ज्ञान असतं जे समाजामधल्या एकूण ज्ञानामधून निवडून घेण्यात आलेलं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये एक सिलेक्शन असतं. दुसरा असा त्यातला मुद्दा आहे की शिक्षणाला सरकार द्रव्यबळ पुरवत असल्यामुळे, म्हणजे पैसा वगैरे सरकार पुरवत असल्यामुळे सरकारचं नियंत्रण हे शिक्षणावरती असतं, अभ्यासक्रमावरती असतं, पाठ्यपुस्तकांवरती असतं. आणि पाठ्यपुस्तकामधून कोणत्याही प्रकारचं विद्रोही किंवा समाजामधली जी काही एक घडी असते, ज्याला घडी म्हटली जाते, ती एक प्रकारची विषमता असते, त्या विषमतेला बाधा पोहोचणार नाही अशा प्रकारची खात्री, एक हमी ही अभ्यासक्रमांच्या माध्यमातून घेतलेली असते. आणि मग असं जे निवडून दिलेलं जे ज्ञान आहे पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून, ते ज्ञान हे विद्यार्थी आत्मसात करतात की नाही, म्हणजे सरकारला अपेक्षित असणाऱ्या विशिष्ट अशा प्रकारचं मानस हे विद्यार्थ्यांचं घडतं की नाही, हे पाहण्याची जबाबदारी ही परीक्षेवरती ठेवण्यात आलेली असते. परीक्षेच्या माध्यमातून याची हमी मिळवली जाते, याची खात्री मिळवली जाते की पाठ्यपुस्तकांमधलं ज्ञान विद्यार्थी स्वीकारतात किंवा नाही. जे विद्यार्थी हे या अशा सरकारी पद्धतीने नेमून दिलेल्या पाठ्यपुस्तकांचं ज्ञान स्वीकारत नाहीत, ते विद्यार्थी हे परीक्षेच्या माध्यमातून अपात्र असे घोषित केले जातात आणि त्यांना नंतर उच्च शिक्षणाच्या लाभाच्या ज्या संधी असतात त्या संधींपासून वंचित करता येतं. म्हणजे 10वी 12वी किंवा पदवी परीक्षा अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी हे ते विद्यार्थी असतात जे या संपूर्ण सरकारी प्रक्रियेमधून जे ज्ञान हे ज्ञान म्हणून मान्यता पावतं शाळा आणि महाविद्यालयांमधून, ते ज्ञान ग्रहण करण्यामध्ये अपात्र ठरलेले असतात. म्हणजे त्यांच्याकडे ज्ञान नसतं असं नाही, त्यांच्याकडे ज्ञान असेल सुद्धा, पण जे विशिष्ट ज्ञान हे अधिमान्य झालेलं ज्ञान आहे, सरकारी पातळीवरती मान्यता प्राप्त जे ज्ञान आहे, म्हणजे पाठ्यपुस्तकांना मान्यता मिळवण्यासाठी एक पाठ्यपुस्तक मंडळ असतं, त्याची सरकारी यंत्रणा असते, विधिमंडळ असतं, ते मान्यता देत असतं, शिक्षण मंत्री असतात, आयुक्त असतात. ह्या प्रक्रियेमधून पाठ्यपुस्तकांना मान्यता दिली जाते आणि त्या ज्ञानाला ज्ञान म्हणूनच मान्यता असते. आणि ते ज्ञान ग्रहण केलेले आणि ग्रहण न केलेले ही जी विभागणी समाजामध्ये आकाराला येते, ती विभागणी ही परीक्षेच्या माध्यमातून आकाराला येत असते. दुसरा एक हेतू परीक्षेचा असा असतो की परीक्षेच्या माध्यमातून जे पदवीधर असतात किंवा इतर प्रकारचे शिक्षण मिळवलेले जे विद्यार्थी असतात त्यांच्या संख्येवरती नियंत्रण मिळवता येतं.
म्हणजे उदाहरणार्थ ब्रिटिशांना खूप मोठ्या समूहाला शिक्षण द्यायचं नव्हतं, त्यामुळे त्यांनी कठोर अशा प्रकारची परीक्षा प्रणाली आणलेली होती. आणि या कठोर परीक्षा प्रणालीमुळे असं झालं की खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी हे अनुत्तीर्ण होत असत. तुम्ही वि का राजवाडे यांचं नाव ऐकलं असेल, इतिहासकार, किंवा महादेव गोविंद रानडे हे न्यायमूर्ती होते, ते तुम्हाला माहिती असतील, किंवा गोपाळकृष्ण गोखले हे एक सुधारणावादी पुढारी होते, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. तर ह्या लोकांनी ब्रिटिशांच्या त्या काळामधल्या कठोर अशा परीक्षा पद्धतीवरती टीकात्मक लेखन केलेलं आहे. आणि त्यांनी असे प्रश्न विचारलेले आहेत ब्रिटिशांना की तुम्ही एवढे कठोर अशा प्रकारची परीक्षा का घेता. राजवाड्यांचा लेख आहे, रानड्यांचा लेख आहे. ते लेख असे असायचे की वाय डू अवर ग्रॅज्युएट्स डाय यंग, आमचे पदवीधर लवकर का मरतात. डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांची यादी सादर केली, रानड्यांनी पण असे विधानं केली, राजवाड्यांनी यादी सादर केली आणि सांगितलं की आमचे पदवीधर का मरतायत. तर त्यांचं एक भूमिका अशी होती की ही अति कठोर जी परीक्षा प्रणाली आहे, ती अति कठोर परीक्षा प्रणाली मध्ये हे विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी हे खचून जात आहेत, त्यांना ती परीक्षा पद्धती पेलवत नाही आणि म्हणून ते आत्महत्या करतात किंवा ते शारीरिकदृष्ट्या ते खूप कमकुवत होतात आणि ते लवकर मरतात. तर ब्राह्मण काही अभ्यासक होते, त्यांनी अगदी ब्राह्मण विद्यार्थीसुद्धा का नापास होत आहेत, का खचून जात आहेत याची पण चर्चा गोळे वगैरे जे अभ्यासक होते त्यांनी पण ती केली. तर त्या काळामध्ये रानडे, गोखले, राजवाडे यांचा कल असा होता की एवढे कठोर अशी परीक्षा पद्धती असू नये. ब्रिटिशांचा कल हा कठोर परीक्षा पद्धतीकडे होता, कारण त्यांना सर्वसामान्यपणे उच्च शिक्षणाचा विस्तार करायचा नव्हता, म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचाही करायचा नव्हता, पण उच्च शिक्षणाचा अजिबात विस्तार करायचा नव्हता. त्यामुळे कमीत कमी लोक हे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असावेत. आणि ICS वगैरे ज्या परीक्षा घेतल्या जायच्या त्या परीक्षांना सुरुवातीला त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना बसू दिलं नाही परीक्षेला, आणि जेव्हा भारतीय विद्यार्थ्यांना बसू देण्याची वेळ आली तेव्हा ती परीक्षा पद्धती एवढी कठोर असायची की अतिशय अपवादात्मक विद्यार्थी, भारतीय जन्माने भारतीय असलेले, ती ICS नावाची परीक्षा हे उत्तीर्ण होत असत. तर कठोर परीक्षा प्रणाली ही तुम्हाला जे विद्यार्थी हे जेवढे नेमके विद्यार्थी तुम्हाला हवे असतात नोकऱ्यांसाठी, त्या विद्यार्थ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर परीक्षा प्रणाली ही उपयोगाची ठरते. कृष्णकुमार नावाचे NCERTचे एक माजी अध्यक्ष होते, त्यांनी यासाठी एक उपमा अशी वापरली की परीक्षा हे एक प्रकारचं चक्रद्वार असतं. असं चक्रद्वार जे बेरोजगारांचा जो ओघ आहे त्या ओघाला नियंत्रित करतं. हे चक्रद्वार किती वेगाने फिरवायचं, केव्हा थांबवायचं हे ठरवता येतं. आणि जेवढे बेरोजगार समाजामध्ये असतील त्यातले खूप कमी लोकांना रोजगार जर द्यायचा असेल तर कठोरात कठोर परीक्षा पद्धती ही अनुसरली जाते. तुम्ही जर 10वी-12वी परीक्षांचा निकाल पाहिला किंवा सेटनेट परीक्षांची जर इतिहास पाहिला तर असं दिसतं की पूर्वी MA हे सेकंड क्लास असायचे शिक्षक, ते चांगला अभ्यास करून शिकायचे. मग उच्च मध्यम म्हणजे काय त्याला हायर सेकंड क्लास म्हणतात, तो आला, मग फर्स्ट क्लास आला, मग आता सेट आलं, मग नेट आलं. मग अशा अधिकाधिक कठोर अशा चाचण्या ह्या बेरोजगारांच्या पुढे ठेवण्यात येत आहेत. आणि मग सांगण्यात येते की तुम्हाला जर असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल, म्हणजे जुन्या भाषेत लेक्चरर, तर तुम्हाला म्हणजे ही हायर सेकंड क्लास हवा आहे, पुन्हा सेट किंवा नेट हवा आहे. तर अशा अधिकाधिक कठोर अशा प्रकारच्या चाचण्या आणि निकष हे ठेवण्यात येतात. तर कृष्णकुमार असं म्हणतात की हे एक प्रकारचं चक्रद्वार आहे. तर ब्रिटिश काळामधल्या एका मुद्द्याकडे आपण येऊ की तेव्हा असं ब्रिटिशांचा असा एक प्रयत्न होता की जी परीक्षा पद्धती आहे त्या परीक्षा पद्धतीमधून इंग्रजी साहित्य आणि ख्रिश्चन धर्म आणि युरोपमधल्या अभिजन वर्गाची संस्कृती याचं एक साधारणपणे शिक्षण हे दिलं जावं सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून
जो नवशिक्षित नोकरदारांचा वर्ग तयार होईल तो ब्रिटिशांना अनुकूल अशा प्रकारची मूल्य बाळगणारा असावा. तर गौरी विश्वनाथन नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांचं मास्क्स ऑफ कॉन्क्वेस्ट नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्या आधी रेमंड विल्यम्स यांनी इंग्लंडमधल्या परीक्षे पद्धतीविषयी लिहिलेलं होतं. गौरी विश्वनाथन यांनी ब्रिटिशांच्या परीक्षा पद्धतीविषयी लिहिलं की शेक्सपियर किंवा होमर किंवा मिल्टन किंवा वर्ड्सवर्थ वगैरे हे जे काही लेखक असायचे इंग्लंडमधले आणि युरोपमधले, त्यांना अभ्यासने हे सर्व पदवीधरांना सक्तीचं करण्यात आलं होतं. आणि अगदी ICS परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचा जे काही अभ्यासक्रम होता त्याच्यामध्ये इंग्रजी साहित्याचा आणि युरोपमधल्या अशा अभिजात म्हणवल्या जाणाऱ्या साहित्याचा भरणा हा मोठा होता. तर याच्या मागचं राजकारणाची चर्चा करणारं पुस्तक हे गौरी विश्वनाथन यांनी 20-25 वर्षांपूर्वी लिहिलं. तर ब्रिटिश काळामधल्या शिक्षणाचं विशिष्ट असं एक राजकारण होतं. ते राजकारण हे शिक्षण हे परीक्षा हे केंद्रवर्ती करणे, परीक्षा ही नोकरशाहीच्या कह्यामध्ये घेऊन जाणे, परीक्षा ही वस्तुनिष्ठ आहे असा एक आभास निर्माण करणे, परीक्षा ही कठोरात कठोर करणे आणि अत्यल्प वर्ग उच्च शिक्षण घेण्याची आकांक्षा बाळगणारा किंवा उच्च शिक्षणाच्या माध्यमातून वरच्या स्तरावरचं जीवन जगण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या वर्गामधला एक अत्यल्प असा वर्ग हा परीक्षेसाठी पात्र ठरवणे अशा प्रकारची एक रचना ही या परीक्षा पद्धतीच्या माध्यमातून ही आकाराला येत होती. आत्ता काय झालं की ज्याला राष्ट्रवादी चळवळ असं म्हणतात, राष्ट्रीय चळवळ असं म्हणतात, नॅशनलिस्ट मूवमेंट असं म्हणतात. आपण दादाभाई नौरोजी यांचं नाव ऐकतो किंवा टिळकांचं नाव ऐकतो, गांधीजींचं नाव ऐकतो. हे जे लोक होते हे या राष्ट्रीय चळवळीचे पुढारी होते. तर या राष्ट्रीय चळवळीने काय केलं की मोठ्या प्रमाणावरती या संपूर्ण शिक्षण प्रणाली आणि जी परीक्षा प्रणाली होती याविषयीची मतं मांडायला सुरुवात केली. आणि त्यांनी अशी भूमिका घेतली की ब्रिटिश जर अधिक उदारपणे जर शिक्षणावरती खर्च करत असतील तर त्यांनी तितक्या उदारपणे शिक्षणावरती खर्च करू नये, प्राथमिक आणि उच्च शिक्षणाचा विस्तार केला जाऊ नये अशी एक भूमिका टिळक वगैरेंनी उघडपणे घेतलेली होती. आणि त्यासोबतच दुसरी एक त्यांनी अशी भूमिका घेतली की अभिजन जो होता भारतामधला, जो उच्च शिक्षण घेऊ पाहत होता आणि ब्रिटिशांच्या नोकरीमध्ये दुय्यम स्तरावरती एक स्वतःचा सहभाग करू इच्छित होता, त्या अभिजन वर्गाचा प्रवेश हा सुकर व्हावा या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, प्रशासनामधला प्रवेश. तर तो सुकर होण्यासाठी परीक्षा ही फार कठोर असू नये अशी एक साधारणपणे भूमिका होती. तर या कठोर परीक्षा प्रणालीमुळे काय झालं की मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी हे नापास होत असत. एका अभ्यासकाने असं लिहिलं की मॅट्रिक्युलेशनची परीक्षा उत्तीर्ण होणे हे बंगालची खाडी पोहून जाण्यापेक्षाही अधिक अवघड आहे असं त्या काळामध्ये म्हटलं जात होतं. आणि हे खरं होतं की खूप कमी विद्यार्थी परीक्षा पास होत असत. तुम्हाला कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की विष्णुशास्त्री चिपळूणकर किंवा धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, केशव सूत कवी आणि बंकिमचंद्र चटर्जी वगैरे हे जे मोठे लोक होते, इतिहासकार होते, अभ्यासक होते, लेखक होते, विचारवंत होते, असे अनेक आपण एक खूप मोठी यादी आपण करू शकतो ज्यामध्ये असं दिसतं की परीक्षा हे लोक अनुत्तीर्ण झालेले होते. साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एल्फिन्स्टन कॉलेजच्या प्राचार्यांना पत्र लिहिलं होतं आणि विनंती केली होती की गणिताचा जो पेपर आहे तो गणिताचा पेपर हा त्यांना पुढच्या वर्षी देण्याची परवानगी असावी. तर हे एक ब्रिटिश आणि भारतीय अभिजन यांच्यामधली एक स्पर्धात्मक राजकारण होतं ज्यामध्ये परीक्षा ही कठोर ठेवली जात होती. आणि त्यामुळे या अभिजन वर्गाच्या उच्च शिक्षणाच्या आकांक्षा नियंत्रित होत होत्या. म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं की रानडे गोखले यांनी मोठ्या प्रमाणावरती परीक्षांच्या विषयी लेखन केलेलं आहे. त्यांनी असा युक्तिवाद उभा केला की केम्ब्रिज विद्यापीठामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 30% अट असायची, मात्र मुंबई विद्यापीठामध्ये ही अट 45 ते 50% अशी करण्यात आलेली आहे.
तर अशा प्रकारचा तो युक्तिवाद होता. त्या युक्तिवादामध्ये आणि त्या इतिहासामध्ये आपण फार खरं आपण जाऊ नये, पण परीक्षेचं राजकारण समजून जर घ्यायचं असेल तर थोडासा आपल्याला हा इतिहासही माहिती असला पाहिजे. गोखल्यांचं असं एक लेखन आहे, त्यांनी असा एक लेख लिहिला होता. त्यामध्ये ते असं लिहितात की सध्या महाविद्यालयातून दिले जाणारे शिक्षण जर सर्वोच्च प्रतीचे नसेल तर ते निरुपयोगी ठरेल असे सरकारने मानू नये. आता खूप खूप क्लिष्ट हा मुद्दा आहे, म्हणजे गुणवत्तेचीही सरळ बाजू त्या काळामध्ये गोखल्यांनी घेतलेली नव्हती. ते पुढे असं लिहितात की आमच्या पदवीधरांनी बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मिळवलेले यश हे उच्च शिक्षणाच्या उपयुक्ततेचे एकमेव गमक समजण्यात येऊ नये. ते सर्वोच्च प्रतीचे नसले तरी ते नाकारता येणार नाही. तर हे जे भांडारकर, रानडे, गोखले हे खरं तर पाश्चिमात्य शिक्षण मिळवलेले लोक होते, पण त्यांनी वसाहतिक परीक्षांचं जे काठिण्य होतं आणि त्या मागे जे राजकारण होतं वसाहतिक राजकारण, त्याची नोंद घेतली आणि ब्रिटिशांशी एक प्रकारे वाटाघाटी करण्याची एक भूमिका या वर्गाने घेतलेली होती. आणि परीक्षा जी आहे ती परीक्षा ही सुलभ असावी अशी एक भूमिका या वर्गाने घेतलेली आहे. हे यासाठी समजून घेणे आवश्यक आहे की बऱ्याच वेळा परीक्षा हे गुणवत्तेचं एकमेव गमक जे आता मानलं जातं, त्यांनी मग गोखल्यांचा लेख वाचावा आणि गोखले ब्रिटिशांना सांगत होते की परीक्षांमधलं यश हे केवळ एकमेव गमक म्हणजे निकष हा गुणवत्तेचा आपण मानू नये. आता घडतं असं की प्रत्यक्षात असं घडतं की परीक्षा जी आहे ही परीक्षा ही त्याही काळामध्ये वेगवेगळ्या अशा प्रकारच्या समस्यांमधून जात होती आणि आजही ती वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांमधून जात असते. पण होतं असं की परीक्षेवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये एक विशिष्ट अशा प्रकारचं राजकारण असतं. अनिल सिल नावाचे एक इतिहासकार होते. त्यांनी भारताच्या पश्चिम भारतामधल्या राष्ट्रवादाविषयी आणि एकूणच राजकारणाविषयी लेखन केलेलं आहे. त्यांनी असं लिहिलं की भारताची परीक्षा पद्धतीने अशा प्रकारचं वळण घेतलं की ज्यातून खरं तर हिंदू जे काही उच्च जातीय अभिजन होते त्यांचा प्रशासनामधला जो प्रवेश आहे तो सुकर झाला आणि मुस्लिमांना तो प्रवेश हा इतका सुकर होत होता म्हणून अशा मागण्या करण्यात आल्या की मुस्लिमांना परीक्षेमध्येही सवलत दिली जावी. अशा प्रकारच्या काही मागण्या ह्या करण्यात आलेल्या होत्या. म्हणजे परीक्षेमधल्या सवलतीमध्ये धर्म आणि इतर घटक हे हळूहळू कसे यायला लागलेले होते स्पर्धात्मक राजकारणामधून, हे आपण पाहू शकतो. मी तुमचं लक्ष थोडंसं अतिशय क्विकली याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती याकडे वेधू इच्छितो. तर ब्रिटिश काळामध्ये जे राजकारण आणि जे सत्तेच्या वाटाघाटी म्हणजे एकूणच वाटाघाटी ह्या ब्रिटिश सत्ताधीश आणि भारतातला उच्च जातीय अभिजन यांच्यामध्ये ज्या होत होत्या त्याची एक नोंद ही बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. जेव्हा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा अधिकाधिक कठोर होत चाललेल्या होत्या तेव्हा बहुजन समाजाचा विद्यार्थी हा उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय हळूवार असा प्रवेश करता झालेला होता. म्हणजे त्याने प्रवेश केलेला नव्हता, एक छोटा अल्प असा प्रवेश होता, चंचू प्रवेश होता आणि ते बाबासाहेब आंबेडकर पाहत होते की पुढे चालून हा वर्ग लवकरच या क्षेत्रामध्ये प्रवेश करेल आणि म्हणून मुंबई विद्यापीठाने जी भूमिका घेतलेली होती परीक्षा कठोर करण्याविषयीची, त्याच्यावरती त्यांनी लेख लिहिले आणि त्यांनी अशी भूमिका घेतली की परीक्षा पद्धती ही कठोर करणे, तिच्याविषयी अवास्तव अशा प्रकारचे आग्रह धरणे हे कनिष्ठ वर्गाच्या शिक्षणामधल्या प्रवेशास बाधक असतं. तर परीक्षा पद्धती ही अपक्षपाती असते, ती सर्वांना समान अशा प्रकारची असते. हे जे काही मिथक आहे त्या मिथकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आक्षेप घेतला आणि कठोर परीक्षा पद्धती ही अंतिमतः खालच्या वर्गाचे कनिष्ठ वर्गाचे जे विद्यार्थी असतात, लोक असतात, त्यांच्या शिक्षणामधल्या प्रवेशावरती बाधा उत्पन्न करते. याचा थेट प्रत्यय आपल्याला आज येतो. तुम्ही जर परीक्षा पद्धती जर नीट पाहिली भारतामधली तर असं दिसतं की या परीक्षा पद्धतीचं आधुनिकीकरण करण्याची चर्चा सतत केली जाते. म्हणजे मी आता इतक्या वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, खूप आग्रहाने मांडलं जातं
की परीक्षेमध्ये सुधारणा झाल्या पाहिजे, ज्याला एक्झाम रिफॉर्म्स म्हणतात. आणि एक्झाम रिफॉर्म्स म्हणजे काय, तर तंत्रज्ञान आणायचं. म्हणजे पोलिसी खात्यामध्ये आणि परीक्षेमध्ये एक साधारण साम्य मला नेहमी दिसतं की पोलिसांमध्ये सुधारणा आणायच्या म्हणजे काय, सैन्य दलामध्ये सुधारणा आणायच्या म्हणजे काय, तर त्यांच्याकडे अधिकाधिक अद्ययावत असे तंत्र आणायचे, शस्त्र आणायचे. आणि परीक्षेमध्ये सुधारणा घडून आणायच्या म्हणजे काय, तर परीक्षेमध्ये सुधारणा घडून आणणे म्हणजे परीक्षेमध्ये तंत्रज्ञान आणणे. म्हणजे संगणक आला पाहिजे, ऑनलाईन एक्झाम झाली पाहिजे, मूल्यमापनसुद्धा ऑनलाईन झालं पाहिजे. अशा गोष्टी आल्या म्हणजे परीक्षेमधल्या सुधारणा झाल्या असं मानलं जातं. तर तुम्ही परीक्षेकडे जर अलीकडच्या काळामध्ये जर पाहत असाल तर असं लक्षात येतं की अधिकाधिक कठोर ही परीक्षा होत गेलेली आहे. पूर्वीच्या काळी 10वी किंवा प्री युनिव्हर्सिटीमध्ये किंवा विद्यापीठीय परीक्षांमध्ये जर कुणाला अगदी सेकंड क्लास मिळाला तरी त्याचं कौतुक होत असे, फर्स्ट क्लास मिळाला तर ती खूप मोठी नोंद घेण्यासारखी गोष्ट असे. आता तसं नाही. आता 10वी-12वीला तुम्हाला 90% जरी मार्क्स मिळाले तरी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज आहे, BMCC कॉलेज आहे किंवा मुंबईमध्ये रुपारेल असेल, सेंट झेवियर्स असतील, या महाविद्यालयांच्या 11वीच्या आणि फर्स्ट इयर BA BSCच्या ॲडमिशन्स ह्या 97-96% बंद होतात. तर परीक्षा पद्धती ही अधिकाधिक कठोर होत गेलेली आहे आणि त्याचा थेट परिणाम हा समाजामधले जे गरीब जे घटक असतात, वंचित जे घटक असतात, शोषित जो वर्ग असतो, साधन संपत्तीपासून वंचित असतो, त्यावर होत असतो. अलीकडे तुम्ही जर नीट बारीक जर निरीक्षण केलं असेल, तुमच्याही लक्षात आलं असेल की 20 वर्षांपूर्वीपर्यंत 12वीच्या परीक्षेवरती विद्यापीठ म्हणजे MBBS इंजिनिअरिंगच्या ह्या प्रवेश होत होते. नंतर घडलं असं की एक स्पर्धा परीक्षा आणली गेली, ज्याला आपण एंट्रन्स एक्झाम म्हणतो, प्रवेश परीक्षा म्हणतो. आणि या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश हे व्हायला लागले आणि नॅशनलायझेशनच्या नावाखाली म्हणजे नको तिथे नॅशनलाइज करण्याकडे केवढा कल असतो की नीट वगैरे परीक्षेने भारतातलं जे संघराज्य पद्धती जी आहे त्या संघराज्य पद्धतीच्या समोर मोठे प्रश्न निर्माण केलेले आहेत. पण सेंट्रलायझेशनचं एक कौतुक भारतामध्ये असतं, नॅशनलायझेशन नको त्या अर्थाने केलं जातं आणि या परीक्षांचं नॅशनलायझेशन झालं. आणि त्या परीक्षांच्या सोबत आले आपल्याकडे कोचिंग क्लासेस. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेशी कोचिंग क्लासेस जोडलेले असतात आणि स्पर्धा परीक्षा आली की कोचिंग क्लासेस येतात आणि कोचिंग क्लासेस, ट्यूशन क्लासेस जे असतात, अलीकडे ऑनलाईन एज्युकेशन आलेलं आहे खाजगी क्षेत्रामध्ये, ते काय करतं तर ते जुनी जी यंत्रणा होती शाळा आणि महाविद्यालयांची त्या यंत्रणेला ते बाद करतं. आणि आत्ताच्या ज्या 11वी-12वीचे जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांनी जुन्या 11वी-12वीचे जे महाविद्यालय होते किंवा 10वी-9वी शिकवणाऱ्या ज्या शाळा होत्या त्या शाळा आणि महाविद्यालयांना जवळपास बेदखल केलेलं आहे, बाद केलेलं आहे. आणि ह्या कोचिंग क्लासेसला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे महाविद्यालयांकडे आणि शाळांकडे दुर्लक्ष करून. दुसरा एक इम्पॅक्ट याचा असा होतो की समाजामधला जो गरीब वर्ग आहे तो गरीब वर्ग हा अशा प्रकारच्या कोचिंग त्याला परवडणारं नसतं. जे शहरामध्ये असतं, मोठे मोठे क्लासेस असतात, त्यांची लाखांमध्ये शुल्क असतं आणि त्यासाठी बाहेर शहरामध्ये तुम्हाला वसतिगृहांमध्ये किंवा खाजगी पातळीवरती खोली घेऊन राहावं लागतं, बाहेर खानावळीमध्ये जेवावं लागतं. तर असे जे काही सगळे उपद्व्याप करावे लागतात ते समाजातला बहुसंख्य वर्ग हा करू शकत नाही. म्हणून अलीकडच्या काळामध्ये गरीब स्तरामधले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा कल हा विज्ञान शिक्षण घेण्याकडे नाही. तर याचा विचार आपण केला पाहिजे अलीकडच्या काळामध्ये की सर्व प्रकारच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स ज्या आहेत त्या एंट्रन्स एक्झाम्स ह्या सरकारी शाळांना बेदखल करणाऱ्या, त्यांना अप्रस्तुत ठरवणाऱ्या, त्यांचं अस्तित्व हे शून्य करणाऱ्या आहेत. म्हणून सर्व प्रकारच्या प्रवेश परीक्षांच्या भोवती जी वस्तुनिष्ठता आणि जे पावित्र्य जोडलं गेलेलं आहे आणि त्याच्यावर जो आपल्याला मोठा विश्वास टाकण्यासाठी बाध्य केलेला आहे त्याला आपल्याला आव्हान देता यायला पाहिजे. मी व्यक्तिशः कुठल्याही प्रकारच्या प्रवेश परीक्षेच्या बाजूने नाही, ती नीट असो की JEE असो. ह्या प्रवेश परीक्षा या देशामधल्या सर्वसामान्य कष्टकरी गरीब जो वर्ग आहे किंवा मध्यम वर्गसुद्धा जो आहे, कनिष्ठ मध्यम वर्ग जो आहे, कामगार शेतकरी वगैरे जे समूह आहेत त्यांच्या शैक्षणिक आकांक्षांवरती नियंत्रण करणाऱ्या ह्या परीक्षा आहेत. आणि म्हणून ह्या परीक्षांना आपण विरोध केला पाहिजे
आणि जुनी जी काही बोर्डाची परीक्षा आहे जी महाविद्यालयामधनं घेतली जाते, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एक्झाम पण असते, त्याच्यामध्ये वर्षभर शाळे आणि महाविद्यालयांमध्ये खरं तर प्रयोगशाळांमधनं शिकवलं जात असे पूर्वीच्या काळी. आता या प्रयोगशाळासुद्धा बंद होऊन पडलेल्या आहेत. तर केवळ सैद्धांतिक शिक्षण आणि काय त्याला म्हणतात पर्यायी प्रश्न जे असतात, ज्याला MCQ असं म्हणतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत, त्याच्यावरती म्हणजे मेमरीवरती आधारलेली जी ही परीक्षा आहे, नीट आणि JEE वगैरे, ह्या परीक्षांमुळे भारतातल्या उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेचे अनेक प्रश्न हे निर्माण झालेले आहेत. कारण ते एकतर मेमरीवरती आधारलेली आहे आणि दुसरं म्हणजे की त्याच्यामध्ये जे सैद्धांतिक ज्ञान आहे, ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये एक नियम हा दुसऱ्या नियमाशी जोडलेला असतो, एक सत्य किंवा एक संकल्पना ही दुसऱ्या संकल्पनेशी कशी जुळलेली असते, याच्यामागे तर्क काय असतो, हे समजून घेण्याची कोणतीही पद्धत ही MCQ बेस्ड अशा एंट्रन्स एक्झाम्समध्ये नसते, तपासली जात नाही. म्हणून असं म्हटलं जातं की IIT मधनं सायंटिस्ट तयार होत नाहीत, चांगले वैज्ञानिक म्हणजे किंवा चांगले तंत्रशहा पण तयार होत नाहीत, टेक्नोक्रॅट्स पण तयार होत नाहीत. याचं कारण असं आहे की IIT ही भारतातली सर्वोत्कृष्ट मानली जाणारी उच्च तंत्रज्ञानाची जी संस्था आहे, तिचा प्रवेश हा आपल्या स्मरणशक्तीच्या वरती केला जातो. म्हणजे मेमरी बेस्ड एक्झाम ती असते आणि जे लोक घोकमपट्टी करू शकतात, ज्यांच्याकडे पठनाची परंपरा आहे किंवा ज्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे, पैसा आहे, साधनं आहेत, जे यांत्रिकपणे शिकू शकतात, तर यांत्रिकपणे शिकण्याची रीत भारतामध्ये खरं तर या संपूर्ण वर्णजाती व्यवस्थेमध्ये होती. तर त्या वर्गाला अशा प्रकारचं यांत्रिक पाठांतरावर आधारलेली जी परीक्षा प्रणाली आहे ती त्यांना सोयीची असते आणि म्हणून IIT आणि एम्स आणि तत्सम सर्व अशा संस्थांमधले प्रवेश हे अशा स्मरणशक्तीवरती आधारलेल्या, कोचिंग क्लासेसवरती आधारलेल्या MCQ बेस्ड अशा पद्धतीने केली जातात. तर या परीक्षांचाही आपल्याला पुनर्विचार करण्याची संधी म्हणून आपण या परीक्षेच्या क्रायसिसकडे पाहिलं पाहिजे. निवळ आमची TYची परीक्षा होणार आहे किंवा नाही, MSCच्या चौथ्या सेमिस्टरची परीक्षा होणार आहे की नाही, UGC काय म्हणतं, स्टेट गव्हर्नमेंट काय म्हणतं, त्यांच्यामध्ये केवळ आम्ही भरडले जात आहोत, असा केवळ विचार हा विद्यार्थ्यांनी आता करू नये. तर एकूण परीक्षेचं राजकारण काय आहे ते या निमित्ताने आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी बराचसा वेळ जो आहे तो साधारणपणे परीक्षा ही शिक्षण व्यवस्थेमध्ये जो वरचा वर्ग असतो, तो वरचा वर्ग त्याचे हितसंबंध राखण्यासाठी कसा परीक्षेचा वापर करत असतो हे सांगण्यासाठी थोडा वेळ खर्च केला. आत्ता परीक्षा घेतलीच पाहिजे हा जो आग्रह आहे सरकारचा किंवा काही विशिष्ट अशा संस्थांचा, या आग्रहाला ही एक पार्श्वभूमी आहे की परीक्षेच्या प्रती एवढी मान्यता आणि पावित्र्य जोडलेलं असतं की जणू काही परीक्षा जर झालीच नाही तर खूप मोठं नुकसान हे विद्यार्थ्यांचं होणार आहे, अशा प्रकारची भीती ही खरं तर तयार केली जाते. आता तुम्ही बघा की आत्ताचा क्रायसिस काय आहे. उदाहरणार्थ आपण पदवीचं शिक्षण घेऊ की BA किंवा BSCचं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये एक मोठा क्रायसिस आता आहे की TY लेवलचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे 5 सेमिस्टर्सचं अंतर्गत आणि बाह्य मूल्यमापन झालेलं आहे. 6वं जे सेमिस्टर आहे त्याचं अंतर्गत मूल्यमापन पण झालेलं आहे. म्हणजे त्यातलं जवळपास आपण CBCS स्वीकारलेली आहे प्रणाली, चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, UGCने आग्रह करून जवळपास सक्ती केलेली आहे आणि ती स्वीकारण्यात आलेली आहे. तर त्यानुसार जवळपास 50% जे मूल्यमापन आहे, 25 ते 50% मूल्यमापन हे अंतर्गत मूल्यमापन आहे, म्हणजे इंटरनल असेसमेंट आहे, ते देखील पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 6 सेमिस्टर्सचं जे काही मूल्यमापन आहे त्यातलं 5.5 जे मूल्यमापन आहे ते झालेलं आहे. टक्केवारीच्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो की 100 पैकी 93.5 एवढं मूल्यमापन झालेलं आहे. म्हणजे 93.5% मूल्यमापन झालेलं आहे. राहिलेलं जे मूल्यमापन आहे ते 6.5 म्हणजे 6.5% मूल्यमापन राहिलेलं आहे. म्हणजे 6व्या सेमिस्टरचं जे एक्सटर्नल एक्झाम आहे ती जर आपण 50% गृहीत धरली तर केवळ 6.5% मूल्यमापन राहिलेलं आहे. आणि हे 6.5% मूल्यमापन जर आपण केलं नाही तर जणू काही हे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या कपाळावरती असा कुठला तरी पराभवाचा शिक्का हा मारला जाणार आहे. त्या बॅचला कोविड बॅच म्हटलं जाणार आहे किंवा त्या बॅचला काहीतरी सरकारने पास केलेली बॅच म्हटलं जाणार आहे, अशी भीती
ही आता दाखवली जात आहे आणि UGCचे वेगवेगळे अधिकारी तसं म्हणतायत. तर खरं तर आपल्या परीक्षे पद्धतीमध्ये असणारी जी वैगुण्य आहेत, जे दोष आहेत, जे आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा त्याची चर्चा झालेली आहे, त्या दोषांची चर्चा न करता केवळ परीक्षेमधलं मूल्यमापन हेच काही विद्यार्थ्यांचं ज्ञानग्रहण केल्याची हमी म्हणून बघायची, असा जो एक अट्टहास याच्यामध्ये दिसतो आहे. या अट्टहासामागे कोणत्या प्रकारचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खरं तर कारस्थानं लपलेली असू शकतात याचाही तुम्ही विचार करू शकता. तिसऱ्या जगामध्ये कोविडच्या निमित्ताने एक अराजकता निर्माण करायची आणि मग त्याच्यानंतर औषधांचा एक मोठा बाजार हा या जगामध्ये केला जाऊ शकतो, अशी एक भीतीसुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे. दुसरा असा एक मुद्दा आहे की भारत जो आहे, भारताचं जे संविधान आहे ते संविधान हे संघराज्य पद्धती स्वीकारलेलं संविधान आहे. संघराज्य पद्धतीचा अर्थ असा की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सत्तेची आणि जबाबदारीची एक वाटणी करण्यात आलेली असते. यांच्यामध्ये अधिकारांची पण एक वाटणी करण्यात आलेली आहे. पण आपल्याकडे काय झालं की केंद्र प्रबळ संघराज्य प्रणाली आली, ज्यामध्ये केंद्र सरकार हे अधिक प्रबळ आहे. मग युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन असं समजतं की त्यांना अधिकार आहे, म्हणून UGCच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे कायदे जे आहेत, UGCचे ॲक्ट्स जे आहेत, त्या ॲक्ट्सचे काही दाखले दिले आणि सांगितलं की आम्ही ठरवू, ते राज्यांना स्वीकारावं लागेल. आणि पंजाब, महाराष्ट्रासारखे राज्य आहेत, मध्य प्रदेशने पण काही विरोध केलेला होता, केरळ वगैरे राज्य आहेत की ज्यांनी अशी एक भूमिका घेतली की राज्यांचं जे काही से आहे, म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे ते सुद्धा केंद्राने एक संवेदनशीलपणे ऐकलं पाहिजे. कारण राज्याची काय स्थिती आहे, आज मुंबई आणि पुण्याची काय स्थिती आहे, आज राज्यपाल स्वतः मुंबईतून नागपूरमध्ये येण्याचा विचार करतायत सुरक्षेसाठी. आज कुलगुरूंचे जे काही स्टाफ आहे, ड्रायव्हर्स वगैरे आहेत, ते कोविड बाधित आहेत. अनेक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी जो आहे तो कोविड बाधित झालेला असण्याची शक्यता आहे. अनेक विद्यार्थी हे कोविड बाधित झालेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा एका भयंकर अशा परिस्थितीमधनं जात आहे आणि अशावेळी अशा प्रकारच्या परीक्षांचा आग्रह धरणे ही गोष्ट ही तर्काला धरून नाही, तशीच ती गोष्ट जी आहे ती विवेकाला पण धरून नाही. आणि अनेक जे विद्यार्थी संघटना ज्या आहेत, प्राध्यापकांची जी राष्ट्रीय पातळीवरची जी संघटना आहे, त्या संघटनेने सुद्धा या प्रकारच्या हट्टी जी भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेली आहे, त्या हट्टीपणाला आक्षेप घेतलेला आहे. प्राध्यापकांची सर्वात मोठी जी संघटना आहे, त्या AI फुक्टोने परीक्षा घेऊ नये अशा प्रकारची भूमिका ही घेतलेली आहे. त्यामागे मागची जी कारणमीमांसा जी आहे ती कारणमीमांसा त्यांनी दिलेली आहे. त्यासोबतच एक संघटना आहे जॉईंट फोरम फॉर मूव्हमेंट ऑन एज्युकेशन, त्यांनीसुद्धा काही भूमिका मांडलेली आहे. त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे की UGCने जो युक्तिवाद केलेला आहे तो अतार्किक युक्तिवाद आहे. कुठल्या तरी बॅचला कोविड बॅच म्हटलं जाईल अशा भीती घालून देणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या एकूणच त्यांनी जे ज्ञान ग्रहण केलेलं आहे आणि ते जे उमेद घेऊन जगतायत, भविष्याकडे पाहू इच्छित आहेत, त्यांच्याविषयी साशंकता निर्माण करण्यासारखं आहे. कारण संपूर्ण जग हे 2020 हे वर्ष जगातल्या अभूतपूर्व अशा महामारीचं वर्ष म्हणून ओळखणार आहे. अमेरिकेपासून इतर अनेक देशांनी परीक्षेविषयीचे बरेच वेगळे अपारंपरिक यापूर्वी न घेतलेले असे निर्णय घेतलेले आहेत. IIT असो, हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी असो, JNU असो, ह्या ज्या मान्यताप्राप्त UGCच्या रँकिंगमध्ये अतिशय वर असणाऱ्या जे विद्यापीठ आणि संस्था आहेत, त्यांनीसुद्धा परीक्षा न घेण्याविषयीचा विचार हा तिथल्या प्राध्यापकांनी, अभ्यासकांनी, काही वेळा कुलगुरूंनीसुद्धा बोलून दाखवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जी कुलगुरूंच्या सोबत जी मीटिंग घेतलेली होती एक दीड महिन्यांपूर्वी, ही मीटिंग 30 मेला घेण्यात आलेली होती. तर या मीटिंगमध्ये सुद्धा जे कुलगुरू होते महाराष्ट्रामधले, म्हणजे पुणे मुंबई शहरामधल्या विद्यापीठांचे कुलगुरू, नागपूर वगैरे विद्यापीठ, तिथे परीक्षा घेणे तेव्हा तर अजिबात शक्य नव्हतं. आता तर परिस्थिती त्याहूनही अधिक बिकट खरं तर झालेली आहे.
त्यामुळे ही परीक्षा घेता येणार नाही असं कुलगुरू, प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्गसुद्धा धास्तावलेला आहे. यापूर्वी जे अनेक पाहण्या झाल्या, त्या पाहण्यांमध्ये 80-90, काही पाहण्यांमध्ये 93% विद्यार्थ्यांनी प्रतिकूलता व्यक्त केलेली आहे की ते ही परीक्षा देऊ शकत नाही. बरेच विद्यार्थी हे शहरं सोडून निघून गेलेले आहेत. काही विद्यार्थ्यांना तर आता पुस्तकंसुद्धा उपलब्ध नाहीत, कारण त्यांना अचानकपणे गावी निघून जावं लागलं. ते ज्या प्रदेशामध्ये राहत आहेत ते कंटेनमेंट झोन असण्याची पण शक्यता आहे. पुन्हा वसतिगृह जवळपास बंद आहेत. ग्रंथालयांमधनं सुद्धा त्यांना पुस्तकं मिळतील याची हमी नाही. ज्या ऑनलाईन परीक्षेविषयी खूप बोलबाला केला गेला, UGCने सुद्धा ब्लेंडेड एक्झाम घ्या असं म्हटलेलं आहे, त्याविषयी सुद्धा खूप प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्याचा मुख्य प्रश्न हा त्याच्या फेअरनेसविषयीचा आहे. मी स्वतः असं अनुभवलं की सर्व ऑनलाईन एक्झाम्स ह्या प्रायव्हेट संस्थाच घेऊ शकतात. आत्ता नांदेड, नागपूर वगैरे, सोलापूर, मुंबई, पुणे हे जे शहरं आहेत, या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन एक्झाम घेण्याची क्षमता ही फक्त प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसकडे आहे, कारण त्यांच्याकडेच तेवढ्या मोठ्या लॅब्स आहेत आणि ती खर्चिक प्रणाली असते. त्यातनं काही पैसा वाचवलाच जातो असं नाही. तुम्ही नीट वगैरे परीक्षांची परीक्षा फी बघा, ती काही कमी नाही आहे. ती बरीच जास्त परीक्षा फी ही साकारली जाते. आणि त्याच्यामधला मुख्य प्रश्न जो आहे तो फेअरनेसचा आहे. म्हणजे हा प्रश्न अनेक अभ्यासकांनी, संघटनांनी उपस्थित केलेला आहे की ऑनलाईन एक्झाममध्ये फेअरनेसचा प्रश्न हा अनेक कारणांमधून तयार होतो. एकतर तो प्रायव्हेट संस्थांचा हस्तक्षेप किंवा एक चॅनल म्हणून त्यांना वापरलं जातं, तिथपासनं काही शंका तयार होतात. दुसरा असा एक मुद्दा तयार होतो की ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेटला ॲक्सेस नाही किंवा ज्या भागामध्ये इंटरनेटला ॲक्सेस नाही, तिथे ना आपण ऑनलाईन एक्झामविषयी बोलू शकतो, ना ऑनलाईन एज्युकेशनविषयी बोलू शकतो. आता किती विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा म्हणजे ऑनलाईन शिक्षणासाठी पात्रता असते, इंटरनेट ॲक्सेस किती आहे लोकांना आहे, किती ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आहे, किती शिक्षकांकडे खरं तर याविषयीची काही पात्रता आहे, स्मार्टफोन वगैरे ह्या ज्या अद्ययावत गोष्टी आहेत ह्या विशेषतः विद्यार्थिनींना उपलब्ध आहेत का, असे एक ना अनेक प्रश्न हे यापूर्वी उपस्थित करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑनलाईन एक्झाम ह्या ज्या संकल्पना अलीकडच्या काळामध्ये अशा खूप मोहक अशा रूपामध्ये मांडल्या जातात आणि त्याच्याविषयी समाजामध्ये एक मान्यता हे निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर तो सगळा प्रयत्न हा खूप कष्टातून उभी राहिलेली जी शिक्षण प्रणाली होती, शाळा असतील, महाविद्यालय असतील, विद्यापीठं असतील, त्यांना बेदखल करण्याची संधी म्हणून खरं तर भारतातले जे प्रायव्हेट प्लेयर्स जे आहेत शिक्षणामधले ते ही संधी म्हणून पाहतायत. मग याच्यामधनं प्राथमिक स्तरापासून ते विद्यापीठापर्यंतच्या ज्या प्रायव्हेट ज्या स्कूल्स आहेत त्यांना कसा लाभ मिळणार आहे याचा एक तुम्ही अभ्यास केला पाहिजे. परत कोचिंग क्लासेस जे आहेत, ज्यांच्याकडे खूप द्रव्यबळ आहे, संसाधनं आहेत, तंत्रज्ञान आहे, पैसा आहे, ते मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन एज्युकेशनमध्ये उतरलेले आहेत. तुम्ही बायजू ॲपची माहिती घ्या. काही 1000 कोटी टर्नओव्हर असणारं ही कंपनी आहे. तिचा ऑफिशियल स्टाफ हा 3000 आहे. म्हणजे कुठल्याही विद्यापीठाकडे आज भारतातल्या 3000 कर्मचारी नाहीत. अगदी इग्नू सारख्या विद्यापीठाकडे सुद्धा 3000 कर्मचारी असतील का मला शंका आहे. ते सगळ्यात मोठं विद्यापीठ आहे भारतातलं. तर एक प्रायव्हेट कंपनी जी ऑनलाईन एज्युकेशन देते पैसे घेऊन, त्यांचे जे पॅकेजेस आहेत ते 12वी सायन्ससाठी 1 लाखापासून ते 1.5-2 लाखांपर्यंतचे आहेत बायजू ॲपचे एका विद्यार्थ्यासाठी. त्यामुळे त्यांचा एकूण टर्नओव्हर जो आहे तो काही 1000 कोटींच्या पुढे जातो आहे. हे त्यांचे ऑफिशियल एम्प्लॉईज 3000 आहेत, पण अनऑफिशियल जे एजंट्स असतात त्यांची संख्या आपल्याला माहिती नाही. आणि बायजूने विकिपीडिया त्यांची जी नोट आहे त्या नोटमध्ये आपल्याला अशा अनऑफिशियल एजंटची संख्या मिळत नाही. पण बायजू ॲप जे आहे ते एक सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ॲप आहे ऑनलाईन एज्युकेशनमध्ये. तर त्यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे आत्ता शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि ऑनलाईन एक्झाम आणि ऑनलाईन एज्युकेशन हे एकमेकांशी जोडलेल्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यामध्ये खाजगीकरणासाठी केवढा मोठा वाव असतो आणि त्याचा लाभ पुन्हा एकदा वरचा वर्ग कसा घेईल आणि कनिष्ठ वर्ग जो आहे तो पुन्हा एकदा
याच्यामधनं कसा भरडला जाईल असे प्रश्न या ऑनलाईन एक्झाममधनं तयार झालेले आहेत. तर असे खूप प्रश्न आहेत, तुम्ही स्वतःही अभ्यासू शकता, तुम्ही स्वतः वाचू शकता. अलीकडे ही सगळी चर्चा ही तुम्हाला उपलब्ध आहेत. अनेक संघटनांची निवेदनं हे इंटरनेटवरती उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता. तर अशा या अतिशय संकटसमयी परीक्षेविषयीचा आग्रह धरण्याचं एक जे आग्रह म्हणजे एक प्रकारचं जो हट्टाग्रह जो आहे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचा, त्यांच्या अधिकाऱ्यांचा, याचा तुम्ही चिकित्सकपणे विचार केला पाहिजे. आणि या आग्रहामधून या शैक्षणिक वर्षामधलं पहिलं सेमिस्टर जे आहे ते जवळपास वाया जात आहे. मी जे गणितीय भाषेमध्ये मांडलं की केवळ 6.5% मूल्यमापन बाकी आहे, पण त्या 6.5% मूल्यमापन करण्याची काही आवश्यकता नाही. 5.5 सेमिस्टरचं मूल्यमापन झालेलं आहे, म्हणजे 5 सेमिस्टर्स पूर्ण आणि 6व्या सेमिस्टरचं निम्म मूल्यमापन झालेलं आहे अंतर्गत जर आपण गृहीत धरलं तर त्याच्या आधारे एक ज्युडिशियस अशा प्रकारचा फॉर्म्युला तयार येऊ शकतो, करण्यात आलेला पण आहे. महाराष्ट्रामध्ये तो फॉर्म्युला तयार आहे की त्याचं आपण सरासरी ही कशा पद्धतीने 6व्या सेमिस्टरला द्यायची, त्याच्यामध्ये काहीही गैर नाही. केवळ मूल्यमापन केल्यातून आपण गुणवत्तेची हमी देत नसतो, तर अध्यापन पद्धती त्याची गुणवत्ता ही जास्त महत्त्वाची असते परीक्षेच्या गुणवत्तेपेक्षा. परीक्षा सक्तीची करण्यापेक्षा अध्यापनाची गुणवत्ता वधारणे ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते. तर तिची चर्चा न करता तिथे ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अनुसरायचा. सारखे अनेक फोरम्स हे तयार करण्यात आलेले आहेत. प्राध्यापकांचे रिफ्रेशर आणि शॉर्ट टर्म कोर्सेस आता कोविडच्या निमित्ताने ऑनलाईन सुरू झालेले आहेत. उद्या कदाचित प्रत्यक्ष दुसऱ्या विद्यापीठामध्ये जाऊन शिक्षण घेण्याची जी एक प्रक्रिया होती, ही प्रक्रिया जवळपास बंद केली जाईल आणि त्याच्याऐवजी केवळ ऑनलाईन कोर्सेस हे प्राध्यापकांना करता येतील अशा प्रकारचा फतवासुद्धा केंद्र पातळीवरच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था काढू शकतात. विद्यार्थ्यांनासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती एनकरेज केलं जातं की त्यांनी ऑनलाईन कोर्सेस करावे आणि त्यांना इक्विव्हॅलन्स देण्यात येईल. तर मी तत्वतः ऑनलाईन कोर्सेसच्या विरोधात नाही, पण मोठ्या प्रमाणावरती जर सरकार शिक्षणाचं खाजगीकरण करत असेल, जर प्राध्यापकांची भरती केली जात नसेल, ती भरती जर पारदर्शी अशा पद्धतीने जर होत नसेल, अगदी प्राथमिक शिक्षकापासून ते महाविद्यालयापर्यंत विद्यापीठापर्यंतची, तर मग ऑनलाईन शिक्षण आणण्यामागे सरकारचे नेमके हेतू काय आहेत याच्याविषयी शंका घेण्यासाठी एक वाव तयार होतो. आणि म्हणून ऑनलाईन एज्युकेशन आणि ऑनलाईन एक्झाम याला आपला सरसकट विरोध नाही, पण त्याच्या मागे ज्या प्रकारच्या धारणा आणि जी गुपितं दडलेली आहेत त्याच्याविषयी संशय घेण्यासाठी वाव तयार होतो. आणि म्हणून हे जे ब्लेंडेड एक्झाम ही जी लादली जाती आहे विद्यार्थ्यांवरती, आता ऑनलाईन ऑफलाईन घ्या, ऑनलाईन घ्या किंवा त्याचा ब्लेंड म्हणजे त्याचा सुयोग्य असा मिलाफ करा, असं जे विद्यापीठ अनुदान आयोग आत्ता म्हणतं आहे, ते अचानकपणे या विद्यार्थी जे की मानसिक शारीरिकदृष्ट्या खचलेले आहेत, आर्थिक सामाजिकदृष्ट्यासुद्धा खचलेले आहेत, अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती ही ढासळलेली आहे. नवीन सेमिस्टर आत्ता सुरू व्हायला हवं होतं, तर सप्टेंबरमध्ये परीक्षा सुरू होईल, ती ऑक्टोबरपर्यंत चालेल, नोव्हेंबरमध्ये मूल्यमापन होईल, डिसेंबरमध्ये निकाल लागेल आणि जानेवारी महिन्यामध्ये पदव्युत्तर वर्गाच्या प्रवेशाच्या प्रक्रिया सुरू होतील. हे जे संपूर्ण 5 महिने केवळ 6.5% मूल्यमापनासाठी या पूर्ण शैक्षणिक वर्षामधलं 50% अध्यापन गमवायचं आणि 50% मूल्यमापन गमवायचं, तर हे केवळ अतार्किक आणि अविवेकी संपूर्ण धोरण आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी याचा विचार केला पाहिजे. त्याचा जो योग्य मार्ग असेल, सुप्रीम कोर्ट असेल किंवा लोकशाही पद्धतीने वृत्तपत्र असतील किंवा तुमच्याकडे आता हे सोशल म्हणून जाणारं मीडिया आहे, याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा युक्तिवाद हा मांडू शकता. भारत हा लोकशाहीवरती आधारलेला देश आहे. केंद्र सरकारच्या एका संस्थेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य हे यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं आहे. तो निकाल 31 जुलैला लागण्याची शक्यता आहे.
तर आपल्याकडे न्यायालयीन प्रक्रियेचा मार्ग खुला आहे, आपल्याकडे प्रबोधनाचा मार्ग खुला आहे, आपल्याकडे अजूनही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण अबाधित ठेवलेलं आहे. तर आपण आपली जी मतं आहेत ती मतं आपण निर्भयपणे मांडली पाहिजे. आणि हा जो क्रायसिस आहे ज्याच्यामधनं विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान, म्हणजे पूर्ण सेमिस्टर वाया जाणार आहे. आता मी विद्यापीठामध्ये शिकवतो, तर या महिन्यामध्ये प्रवेश पूर्ण झालेले असतात आणि क्लासेस सुरू होण्याची वेळ ही जुलैच्या शेवटी ही येते किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये फर्स्ट इयरचे क्लासेस सुरू होतात. तर आता TYचा निकाल पण लावलेला नाही. 3 महिन्यांपासून हा घोळ सुरू आहे. जून जुलै 2 महिने गेले, ऑगस्ट पण जाईल. तर याच्यापासून खरं तर विद्यार्थ्यांची सुटका ही केली पाहिजे असं मला वाटतं. तर मी इथे थांबतो. काही प्रश्न असतील, काही चर्चा असतील तर आपण ती करू शकतो. तुम्ही प्रश्न तुम्हाला लिहावे लागतील, मी ते वाचेल आणि त्याची उत्तरं देईल. आता यानंतर फक्त प्रश्न लिहा, म्हणजे ते मला वाचता येतील. दुसरं काही कॉमेंट्स नको. प्रश्न येत नाही आहेत, शेरे आहेत, काही रिमार्क्स येत आहेत, कॉम्प्लिमेंट्स येत आहेत. प्रश्न असतील तर लिहा आता, शेवटचे काही जो 10 मिनिटांचा वेळ असेल. दीपक जनाबाई छबू पगारे म्हणतायत की ऑनलाईन एज्युकेशन हे वरच्या वर्गासाठी असेल. तर तुम्ही मत व्यक्त केलेलं आहे, ठीक आहे. मला वाटतं फार प्रश्न काही दिसत नाही आहेत आणि एकूण 32 जण केवळ पाहत आहेत, तर ही संख्या पण खूप कमी आहे. ऑनलाईन व्याख्यानांना आता कसं दुर्लक्षिला जातं आहे हे पण आपण पाहतो आहोत. परीक्षा होतील का सर? उदयराज चव्हाण, हे मी सांगू शकत नाही. हे सर्वोच्च न्यायालय सांगेल 31 तारखेला महाराष्ट्रापुरतं. आता एक हिअरिंग झालेलं आहे परवा, त्याच्यामध्ये UGCने त्यांची बाजू मांडली, शासनाने त्यांची बाजू मांडलेली आहे. कदाचित 31 जुलैला याच्याविषयीचा निकाल येईल. तो आता UGCचा पण एक कायदा आहे, महाराष्ट्राचा पण एक पब्लिक युनिव्हर्सिटीज ॲक्ट आहे 2016चा. मी तुम्हाला सांगितलं आहे की भारताची जी फेडरल सिस्टम जी आहे, संघराज्य प्रणाली जी आहे, त्याच्यामधला हा क्रायसिस आहे की केंद्र प्रबळ राज्य दुर्बळ ही जी एक प्रणाली स्वीकारण्यात आली, त्याचे खूप तोटे हे आपण यापूर्वीच अनुभवलेले आहेत. नको तिथे केंद्रीकरण होतं, म्हणजे प्राथमिक शाळांचं चा ताबा केंद्र सरकारने घ्यावा असं जे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, त्याचा तसा अर्थ केंद्रीकरणाचा घेतला जात नाही. पण परीक्षांचं मात्र केंद्रीकरण होतं. म्हणजे नवोदयची परीक्षा असेल, कुठली NTS असेल किंवा NDA असेल किंवा नीट असेल किंवा विद्यापीठांच्या एंट्रन्स एक्झाम्स असतील किंवा अलीकडे मग UGC एक बडगा दाखवते की आम्हालाच अधिकार आहे परीक्षेच्या विषयी निर्णय घेण्याचा. तर हे जे केंद्रीकरण आहे ते केवळ परीक्षेपुरतं आपल्याला नको आहे. तर पूर्व प्राथमिकपासून शिक्षणाची जबाबदारी खरं तर केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे. राज्य सरकारच्या अखत्यारीत पूर्णपणे तो विषय दिला जाऊ नये अशी एक भूमिका आपल्याला घेता यायला पाहिजे. आणि असं जे उलटं केंद्रीकरण आपण जे अपेक्षित करतो आहोत, म्हणजे खरं ते सरळ केंद्रीकरण आहे, ते न करता परीक्षेच्या पातळीवरचं आम्हालाच अधिकार आहे असं जे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन म्हणतं आहे,
त्याच्यामधनं भारतातल्या संघराज्य प्रणालीमध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, म्हणजे रामचंद्र गुहा यांनी टीका केली एका लेखामध्ये